मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही. अण्णांचो मार मी आयुष्यभर खात इलाय पण कधी लागला नाही आहे. पण आज लय दुखाव लागे आहे. तू माझ्यासाठी लय केलंस गे आणि यापुढे पण करत राहशील. पण आता ह्या घरासमोर इल्यावर मी हैसर त्या गावात त्या घरात नाही राहू शकत आहे. ए खुळ्या ऐसा रे. तारा वंदे हसूक काय झालेला दत्ता भाऊ माका सगळा माहिता. काय माहिता तुका? माधव भाऊंचं लगीन होणार नाही ना. माधव भाऊ गेले ना. जात करतस त्या मुकाटाने कर. होय दत्ता भाऊ. काय झाला? तुमचं लगीन होणार आहे ना. तुका कोणी सांगितलं? तमाका सगळं माहिता. तोंड बंद कर. पाणी घालूचा ना झाडा. दत्ता भाऊ रागवले. दत्ता भाऊंचं लगीन पाणी घालूचा. दत्ता भाऊंचं लगीन पाणी घालूचा. आहे माधवची आठवण येता ना. माका नाही वाटत त्या आपल्याशिवाय थैसर करमत. अण्णांचो राग निवळूक येत. तुका वाटता त्यांचो राग निवळात? माका वाटणार नाही माधवाक आता ह्या घर दिसात. पण जा त्याच्या मनात हा ना त्या सगळ्या होऊ दे एवढीच इच्छा असा. जैसर हात थैसर सुखात रवान देते का. दत्ता एक विचारू. काय काय ठरवलंस? कशाचं? लग्नाचा. आहे काल अण्णांची अवस्था काय झाली होती बघितलंस ना. त्यांचं काही मनावर घेऊ नको. नंतर सगळा इसरते. ते सोडून इच्छा सगळा. अण्णा त्या खरा तर हिशोब विलो नाही. आज त्याका जाऊन भेटतंय. माडाचं पण बघू. तार आवादे बाजू. आज साखरपुडा असा ना. तयारीक नाही लागू. सगळी तयारी करा लवकर. मुलीकडची मंडळी तयार असतील. कळला? होय अण्णा. लागा तयारी. ते त्यांच्या मनात हा ताच करतले. तुका पण लगीन करूचा नसात तर मी या घरासाठी ऐसर सुखशांतीसाठी अन्नासाठी मी त्या पोरीशी लगीन करूक तयार. पोरगी चांगली असा. लगीन मोडला म्हणून उगाच त्याच्यावर कोणी बोटा दाखवूक नको. तुका सुखात ठेवीत. अभिरामा अरे न्हावून घेतलंस काय? सगळी तयारी झालेली असा. काय गो? एकुलती एक मुलगी आहे ना तुमची. तुम्हाला वाटतच असणार तिचं भलं व्हावं म्हणून. होय तर. पण असं काय बोलतात? स्थळ तर चांगला असा ना. होत. एक काम करा
मुलीच्या गळ्यात धोंडा बांधा आणि तिला विहिरीत ढकलून द्या. हो असं काय बोलता? माधव घर सोडून पळून गेलाय. काय काय? लग्न ठरलेलं असताना तरी आमका संशय होतोच. काय हो हो अण्णा तर म्हणा त्या पूर्व शब्दाबाहेर नाही म्हणा. आणि आता हो असं वागलो अण्णाच्या शब्दा घरात किंमत असा काय नाही. आणि आता आम्ही काय करू? सगळ्या पाहुण्यासोऱ्यांका सांगलेला असा. लग्न व्हायला होईल, पण अण्णांच्या दुसऱ्या मुलाबरोबर, दत्ता बरोबर. हो माधव शिकलेला होता, रंगरूपाने चांगला आहे. अहो याला रंगरूप तर नाहीच, शिकलेला पण नाही. घरात गड्यासारखा राबतो. तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हो ह्या काय विपरीत? अहो तुमची मुलगी मला माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या मुलीचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊन दिलं असतं का? अशा मुलाबरोबर लग्न करून तुमची मुलगी सून म्हणून नाही, मोलकरीण म्हणून राबेल घरात. चालेल का तुम्हाला? म्हणून म्हणतो त्यापेक्षा तिला विहिरीत ढकलून द्या. हो पण अण्णा. ते मी बघतो, पण या दत्ताचं लग्न होईपर्यंत तुम्ही इथून जा. अहो तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पण शेवटी निर्णय तुमचा आहे. माझ्या लगेच आयुष्य फुकट गेला असता. हो तुम्ही सावध केलात म्हणा, नाहीतर त्याचाच काय झाला असता. हो पण आता अण्णा तुमच्यापर्यंत पोहोचायच्या आधी इथून निघा आणि लांब जा. हो जातो पण अण्णांचा हार तेवढं पत्तो करा. हा ते मी बघतो, या तुम्ही. अगं ऐकलंस का? काय म्हणता? परवा तुला दिलेला हार आता तुझा कायमचा. हो पण अण्णांना कळलं तर? इतक्यात काढायचा नाही तो, थोड्या दिवसाने काढायचा. दत्ता दादा काय रे? आज तुझा साखरपुडा आहे ना? होय. मग साखरपुड्यात काय करतलय? आज बघशील तेव्हा तुका कळत. आज वहिनी येतील ना घरात? अरे आज नाही येणार घरात, लगीन झाल्यावर वहिनी घरात येणार. काय झालं हसू? तू काय वहिनी म्हणतस? तुझी बायको आहे ना ती? बरा तुझी वहिनी. वहिनी येली ना की तिका सगळं घर फिरवणार. ती काय ना माका काय नको होय ना सगळा खाऊ करू सांगणार. बरा आणि आई करता ती? वहिनी येली की आई काम करू लागूची ना, वहिनीच सगळं करीत होय ना? होय. अभिरामा मी काय म्हणते, तुझं पण लग्न करूया काय? ए चल, मी अजून लहान असे, माका अजून शिकूचा. मोठं झालंय की मग लगीन करीन. मग लवकर शिक आणि लवकर लगीन कर. हे बघ पांडू इलो, पांडू पैसा रे. हे मेल्या. काय झालं अभिभाव? पांडू आज दत्ता दादाचो ना साखरपुडा असा, मग लगीन होणार. लगीन झाला की वहिनी आपल्या घरात येणार. दत्ता भाऊ वहिनी येतली? होय. दत्ता भाऊ माधव भाऊ पण येतले लग्नात? येतले ना? नाही तू येत असं वाटत नाही. झालं सगळं? होय सगळी तयारी झाली. त्यांच्याकडे देव कोठे लागतील ना तेवढे काढूचे होत, ते काढतय मी. लवकर? होय लगेच काढते. बरं इडे ठेवूचे लागतील ना? गरज नाही. अहो पण मान देव फयो ना. जाऊची ती गेली, आता कसलो मानपान? होय लवकर तयार व्हावा, उशीर नको. होय दत्ताची पण तयारी होईल या. इलस ये दत्ता, लवकर नेने इले. ना थांब, घाई नको. का? काय झालं? अण्णा मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण विश्वासघात झालाय. काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. दत्ता माझ्या मुलासारखा आहे म्हणून त्यांना सांगितलं, तुझी भीतीही घातली, पण त्यांचं म्हणणं एकच, आमची मुलगी शिकलेली आहे आणि त्या अडाण्याला आम्ही का द्यावी? घरात गडी माणसासारखा राबतो,
त्यापेक्षा मुलीला होरेत ढकलून देईन म्हणाले. तर काय बोलणार? पर जबरदस्तीने लग्न लावून दिलं तर घरात सगळ्यांनाच त्रास. मुलगी काही सुखानं संसार करणार नाही. आणि समज उद्या दत्ताला फूस लावून घरात फूट पाडली तर तो डोई जड होऊन बसेल. मग काय बोलायचं? अरे हार सुद्धा घेऊन पळाले. काय ती बघ, गोळीव घालते एकेका, संपूर्णच टाकते. ना शांत हो. अरे आपलंच नाणं खोटं आहे. काय बोलणार आपण? माधवनं आपल्याला फसवलं. आपण काय तोंडवर करून बोलणार? नेने, काही झालं तरी लगीन लागा वया. अण्णा नायकाने कोणापुढे हार मानलेली नाही. हा आणि मानूही नकोस. तुझी हार ती माझी हार आहे. गावात चर्चा होण्याच्या आधी दत्ताचं लग्न लावायचं बघ. माझ्याकडे एक पर्याय आहे. छाया, कसं दिसतंय मी? काय गो, बरोबर दिसत नाही काय? मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलं असती? अगो, पावडर फासूची येळच इली नाही कधी. माधव मुंबईत गेलो ना, म्हणान तुझ्या येळ इली ती. नाहीतर असा पोरग्या तुका गावणार होता. छाया, खायला राग इलो, पण तुझा नाक तर लाल झालेला पण दिसणार नाही. छाया, जातो आहे सून. जातय, पण तुका ती कावळ्याची गोष्ट माहित असा ना? त्याका पोर बघूक येणार होता, मग त्यांना आंघोळ केल्यान 4-4दा कातळार घासल्यान, पण तरी काय होक नाही. कावळ्याचं बगळो जाऊचोच नाही ना. त्याका बगळू होऊचाच नसता. जा दिसता त्याच्यात आनंद कसो मानायचो ह्या कळता. मग मान आनंद, पण बघ हा, पोरग्या लग्नाच्या आधी पळून जाऊक नको. तव्या काय गो, काय बघतोस? तुझी तयारी काय गे? मी म्हणतोय असे नारळ घेण्यापेक्षा आपण पाहुण्यांका माडच देऊन टाकूया. ओटी एक नारळ घेऊक नको काय? हा, घे घे. तुझे पाय आज जमिनीवर नसतले ना. एक झील तर गेलो, आता दुसऱ्या झिलाचा करू खोया. छाया, काय गे, पोरग्या इतक्या शिकलेला हो, दत्ता असो म्हणजे ते का वाचूक पण येणार ना. कशी बशी 4 बुका शिकलो हा. तू काय दिये लावले शाळेत जाऊन? ता जाऊन देत, ता पोरग्या चांगला असताला ना दिसाक. तुझ्यापेक्षा लाख पटीन. तुझ्या झिल्यावर काय मग प्रकाश पडलो हा? तवो तो तवो. त्याच्याबद्दल आता काय बोला नको. हा, तू माका बोलतोस ता बरा चालता, आणि त्याका बोललंय तर लगेच टोचता काय तुका? बघा, विचार कर. लगीन लावून देतोस, उद्या पोरग्या येताला आणि याचा तोंड बघून पळून जाताला, मग हे माका सांगू नको. काहीतरीच बोला नको. हा, उगाच भेटल्यावर केडला चढला असा जाऊक नको ना. तोंड बंद कर तुझा. दत्ता, दत्ता. हा ना, इले. चल लवकर जाऊ काय. इंदू, एका देवाच्या पाया पडून घेऊक सांग. दत्ता, देवासमोर दिवो लाव आणि पाया पडून घे. त्याच्या आशीर्वादान सगळा चांगला होईल. लवकर. नाना, आपल्या देवासमोर ओटीए काढून ठेवलेले हत, विडे पण ठेवले हत. हैसर पण लागत ना. होय तर पुरीच्या हौशीची ओटी भरूची लागतेली. नाही, ती घेतलेली असा. पण नाना, तुम्ही इला असतात तर बरा झाला असता. नाही म्हणजे मोठं कोण असला तर बरा होता ना. सगळेच घाई होता हो. काही सुरूक नको. नको गो, तुम्हीच जाऊन या सगळी.
माझं काय कामात आहे सर? दत्ता पाया पड त्यांच्या. आयुष्यमान भव. दत्ता, अरे तुझ्या आता नवीन आयुष्याची सुरुवात होता हा. छाया फैरावाक नाही ना? हे सगळं तर पिशीत तूच भरलं, माका काय विचारतो? दत्ता चल. हा चहा पिशी घे. पिशी दत्ताकडे दे. अहो असं काय करतास? आम्ही साखरपुड्यात. कोणी खाय जाणार नाही. हा आम्ही जाऊन येत आहोत. कोणाक येऊची गरज नाही. अरे पण थै उटी भरूची लागतली. तुमच्या वांगडा नेने भाऊजींका घेऊन जावा. रिकामा बसलेला हा तो. ते का काम आहात? हो पण तुम्ही दोघ जणच. साखरपुड्याक जाऊचा असा की खांदे देव? हो असं काय बोलतास? दत्ता सगळं झाला. चल तू फिरव. चल. बघलस ना, जिला की एकट्याक घेऊन गेले. एवढा तयार झालंय तर काय घरात बसू? तू अशीच रडत राह. सगळा काय गे ह्यांचाच ऐकायचा दरवेळेक. हा एवढी तयारी केलं पण नाही. ह्यांनी म्हणल्यानी नाही यायचा. मग हे झाला. बसा घरात. छाया घरात क्लेश नको. त्यांना काय करूच आता करूच दे. दत्ता असा चांगला होता ना, पास झाला. होय चांगलाच होताला. आता गेले आहात ना साखरपुड्यात, त्यांना सांग लग्नाक ना जिला की एकट्याकच घेऊन जावा आणि त्याका डोक्यावर बसवून आणा म्हणा. छाया गो असं काय? माका काय ऐकायचं नाही. येवा गरिबांच्या घरात तुमचे पाय लागले. ह्या आमचा भाग्यच. गो अण्णा नाही गेले आहोत. बसा. रामा दे पाणी. पाणी पिऊक नाही इलाव. यो माझो झील. दत्ता पोरीक बोलवा. सरिता काय बाबा? ह्या आमचा चडू सरिता. दत्ता ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता.